नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेशन इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन हा पॉईंट आपण बघत होतो आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या टाईपचा एक्झाम्पलचा स्टडी केला आहे. बघा, कॉस स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर 2x, कॉस स्क्वेअर 1/2 एक्स बाय 2 dx ह्या टाईपचा स्टडी आपण केला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला साइन स्क्वेअर एक्स, साइन स्क्वेअर 2x, साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि राहिलेले रिमेनिंग एक्झाम्पल याचा आपण आता स्टडी ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये ह्या एक्झाम्पलचं स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हा फर्स्ट आपण एक्झाम्पल घेतला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या वेळेला कॉस घेत होतो तर त्या कॉसमध्ये आपण फॉर्म्युला पुट करत होतो, तो म्हणजे 2 cos स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस 2x हा फॉर्म्युला आपण आता पुट करतो. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर साइन स्क्वेअर एक्स हे दिसतंय. मागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ह्या टाईपची फॉर्म्युलाच स्टडी केला होता की ज्यावेळेला आपल्याला कॉस स्क्वेअर एक्स येतो त्यावेळेला आपण 1 प्लस कॉस 2x हा फॉर्म्युला पुट करून याचं इंटिग्रेशन फाइंड केलं होतं. आणि आता आपल्याला जे दिले ते साइन स्क्वेअर एक्स दिलं आहे. साइन स्क्वेअर एक्सचं पण डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड करता येत नाही, म्हणून आपण त्याचं पण रिप्लेसमेंट करणार आहोत ती ह्या नवीन फॉर्म्युलानं 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं 1 मायनस कॉस 2x असते. म्हणजे जिथे साइन स्क्वेअर एक्स दिसेल तिथे आपण हा फॉर्म्युला रिप्लेस करणार आहोत. ठीक आहे. चल तर मग ह्या एक्झाम्पलचा आपण आता स्टडी करूया. बघा, इथे आपण घेतोय आय इज इक्वल्स टू, जी टर्म आपल्याला दिली ती पहिल्यांदा आपण कॉपी पेस्ट करूया. सो साइन स्क्वेअर एक्स डी एक्स जे एक्झाम्पल आपल्याला दिले ते आपण ॲज इट इज कॉपी पेस्ट केलं आहे. आता आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो आपण फॉर्म्युला राईट करतो आहे. वी नो दॅट, खूप सोपा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा की आपल्याला हे एक्झाम्पल नेहमी विचारले गेले या आधीच्या क्वेश्चन पेपरमध्ये. ठीक आहे. सो बघा, इथे मी फॉर्म्युला लिहितोय, स्टार्टिंग 2 करणार आहोत आपण. 2 साइन स्क्वेअर एक्स, 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं 1 कॉस 2x. ठीक आहे. नीट ऑब्झर्व करा. बघा, इथे जो फॉर्म्युला आपण दिला आहे काय 1 कॉस 2x, सेम मी ते राईट केलं 1 कॉस 2x. ज्यावेळेला कॉस असेल म्हणजे इथे कॉस असेल आणि इथे कॉस येईल त्यावेळेला आपण प्लस साईन लावणार आहोत. आणि ज्यावेळेला डिफरन्स दिसेल म्हणजे इथे दिसते साईन आणि इथे दिसते कॉस, तर त्यावेळेला आपण मिडलला साईन लावणार आहेत मायनसचं. ठीक आहे. सेम आलं तर प्लस साईन लावायचं, डिफरंट आलं तर मायनस साईन लावायचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी ट्रिक्स सांगितली आहे. ठीक आहे. सो बघा, आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे ती साइन स्क्वेअर एक्सची. ठीक आहे. म्हणजे आपण नेक्स्ट अशी टर्म ऑब्झर्व करणार आहे, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2x अपॉन 2. इथे 2 प्रेझेंट नव्हता, फॉर्म्युल्यामध्ये 2 होता म्हणून तो इकडे डिवाइडला गेला. ठीक आहे. याचं आपल्याला आता इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. याआधी आपण जसं 2 कॉमन घेत होतो इंटिग्रेशनच्या पुढे, सेम तो आपण तसंच घेणार आहे. सो 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2x dx ह्या टर्मचं आता आपण इंटिग्रेशन फाइंड करणार आहोत. सो आय इज इक्वल्स टू 1/2 इंटिग्रेशन आपण दोघांसाठी सेपरेट करूया, कारण इथे 1 आहे आणि मायनस आहे, म्हणजे ही टर्म सेपरेट झाली आणि ही टर्म सेपरेट झाली. सो दोघांसाठी आपण इंटिग्रेशन पहिल्यांदा सेपरेट करूया. सो इंटिग्रेशन ऑफ 1x मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x dx. ठीक आहे. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर हा 1/2 याला मल्टिप्लाय दिसतोय, पण मायनस देऊन हा सेपरेट झाला आहे, म्हणजे इथे 1/2 येत नाही आहे. सो त्याला आपण एक काम करूया, इथे आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया. म्हणजेच काय होतोय की हा यालाही मल्टिप्लाय होणार आहे आणि यालाही मल्टिप्लाय होणार आहे, त्याच्यासाठी आपण हे स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करणार आहोत. ओके. सो बघा, आय इज इक्वल्स टू 1/2 इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ 1, सो ते असतंय एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x. कॉस 2xचं इंटिग्रेशन बघा काय येतंय, जर कॉस असेल तर कॉसचं इंटिग्रेशन काय असतंय साईन. काय असतंय साईन. इथं जो अँगल आहे तो आपण ॲज इट इज घेणार आहे. आणि आपण ऑब्झर्व केलं फंक्शन सीनं स्टार्ट झालं. ठीक आहे. पण आन्सरमध्ये ज्या वेळेला आपण आन्सर राईट करणार आहे त्यावेळेला आन्सर सीनं स्टार्ट होतंय का, तर नाही, म्हणून इथे काय असणार आहे जे साईन आहे ते ॲज इट इज असणार आहे. ठीक आहे. पण जर आन्सर इथे जर कॉसनी स्टार्ट झालं असेल तर आपण मायनस लिहिलं असतं. जसं डेरिव्हेटिव्हमध्ये आपण करायचो, फंक्शन जर सीनं स्टार्ट झालं तर आपण मायनस करायचो. इथे नीट काळजी घ्या. ठीक आहे.
पण इथे आपण इंटिग्रेशन घेतो. इंटिग्रेशनमध्ये आपण काय ऑब्झर्व करतो, आन्सर जर सीनं स्टार्ट झालं तर आपण त्याला मायनस लावतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आन्सर काय बघायला भेटतं आहे, एक्स मायनस साईन 2x भेटतं आहे. सो सगळं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून मी इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी लावला आहे. ठीक आहे, आता हा 1/2 जो दिसतोय आपण इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करूया. सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे आय इज इक्वल्स टू एक्स अपॉन 2 मायनस साईन 2x अपॉन, बघा इथे आपलं एक राहिलं. ज्यावेळेला कॉस 2x असतं त्यावेळेला त्याचं इंटिग्रेशन आपण कसं घेतोय, साईन 2x घेतो आणि ह्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह डिनोमिनेटरमध्ये घेतोय. 2x डेरिव्हेटिव्ह का असतो, 2 असतो. किंवा मी सिम्पल तुम्हाला सांगितलं, x सोबत जो नंबर असतो तो डायरेक्टली डिनोमिनेटरमध्ये राईट करायचा. आता 2 × 2 म्हणजेच किती झालं, 2 × 2 = 4 आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी. सो आपलं हे झालं आहे विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ठीक आहे, हे इथपर्यंत आपण ठेवलं तर ही आपल्याला फुल मार्क्स भेटतात आणि आपण मल्टिप्लाय करून नेक्स्ट स्टेप लिहिली तरी आपल्याला फुल मार्क्स भेटतात. जे फॉर्म्युला यूज केले ते आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. पहिला फॉर्म्युला आपण वापरला आहे इंटिग्रेशन ऑफ 1, तर त्याचा आन्सर असतं आहे एक्स प्लस सी. आणि नेक्स्ट फॉर्म्युला आपण वापरला आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x dx, तर याचं इंटिग्रेशन असतं आहे साईन 2च्या जागी आपण ए घेऊया, म्हणजे इन जनरल फॉर्म्युला आपल्याला बघायला भेटेल कॉस 2a एक्स. सो आपल्याला त्याचं आन्सर भेटतं आहे साईन ax आणि अँगलसोबत जो नंबर असतोय तो. ओके, हा पूर्ण म्हणजे अँगल झाला, पण एक्सच्या जरी काय आला ए, म्हणून डाऊन साईडला पण काय असणार आहे ए. आणि पुढे आपण लावतो इंटिग्रेटिव्ह कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके, क्लिअर होते. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्याच टाईपचं आहे, त्याचा आपण स्टडी करूया. बघा इथे आता साईन स्क्वेअर होतं, साईन स्क्वेअर एक्स होतं, तर आपल्याला नेक्स्ट जो येतोय तो येतोय साईन स्क्वेअर 2x. ठीक आहे, सो आता आपण याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं ते बघूया. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण याला आय म्हणून कन्सिडर करतो, सेम त्या पद्धतीने आपण याला आय म्हणून कन्सिडर करूया. सो आपल्याला स्टेप्स बघायला मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ साईन स्क्वेअर 2x dx. आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो आपण यूज करूया. we know that 2 sin square x is equals to 1 cos अँगल डबल करायचं दॅट इज 2x. हे दोघं फंक्शन सेम आहेत का, नाही, म्हणून इथे काय येणार आहे मायनस साईन. आपल्याला व्हॅल्यू कोणाची पुट करायची, साईन स्क्वेअर 2x, म्हणजे आपल्याला इथे जर 2 लावला आपल्याला हा फॉर्म्युला कसा बघायला भेटेल 2 साईन स्क्वेअर 2x. ठीक आहे, इथे आपण 2 न मल्टिप्लाय केलं इज इक्वल्स टू, मग इथे पण कितीने मल्टिप्लाय करणार आहे 2 न, म्हणजेच काय होईल तो 2 × 2 = 4 होईल. ओके, सो साईन स्क्वेअर 2x ठिकाणी आता आपण ही व्हॅल्यू रिप्लेस करणार आहे. सो बघा आपल्याला प्रॉब्लेम बघायला भेटतोय आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 4x अपॉन हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होईल डिवाइड. ठीक आहे, ह्या टर्मचं आता आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं. बघा 2 हा डिनोमिनेटरमध्ये आहेत आणि तो दोघांसाठी कॉमन आहे. सो त्याला पहिल्यांदा इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. सो 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x. बघा आपण एका स्टेपमध्ये सर्व कव्हर केलं आहे. काय घेतलं, 1 हा पण बाहेर घेतला, त्याच्यानंतर 1चं इंटिग्रेशन सेपरेट केलं, मायनस देऊन याचं पण इंटिग्रेशन सेपरेट केलं. का आपले बरेच एक्झाम्पल आतापर्यंत झालेत, म्हणजे आता आपल्याला ही स्टेप समजायला सोपी जाईल, म्हणून मी एक स्टेप कमी करून एक कॉमन पण घेतलं आणि त्याच पद्धतीने लगेच त्याला सेपरेट पण केलं. सो आता बघा 1/2, बघा 1चं इंटिग्रेशन काय असतं एक्स मायनस कॉस 4x, तर त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे साईन 4x आणि अपॉन एक्स सोबत जो नंबर दिसतोय तो आपण लिहिणार आहे डिनोमिनेटरमध्ये आणि ब्रॅकेट कंप्लीट करून पुढे लावणार आहे प्लस सी. प्लस सी केव्हा लावला, ज्यावेळेला सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं त्यावेळेला आपण प्लस सी लावला. सो नेक्स्ट स्टेप आपल्याला बघायला भेटणार आहे आय इज इक्वल्स टू एक्स अपॉन 2 मायनस साईन 4x अपॉन 4 × 2 दॅट इज 8 प्लस सी. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. जो फॉर्म्युला आपण यूज केला आहे तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करतोय. सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू एक्स प्लस सी, आणखी एक आपण फॉर्म्युला यूज केला इंटिग्रेशन ऑफ
कॉस ax dx इज इक्वल्स टू साइन ax अपॉन a प्लस सी. असे दोन फॉर्म्युले आपण यूज केले, ते आपण इथे डाऊन साईडला राईट करूया. ठीक आहे. बघा नेक्स्ट आपण जर क्वेश्चन ऑब्झर्व केला तर आपल्याला म्हणता येते इव्हॅल्यूट प्रत्येक ठिकाणी सेम असतो. साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2, इथे काय होता 2x होता, आता इथे काय येतं एक्स अपॉन 2 येते. बघा हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण याला आय म्हणून कन्सिडर करणार आहे. आय इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट dx. सो आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो आपण यूज करूया. वी नो दॅट 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतोय 1 कॉस 2x. इथे एक्स आहे म्हणून आपण त्याचा डबल केला. इथे आणि फंक्शन ऑब्झर्व केलं, हे डिफरंट दिसते म्हणून आपण काय घेतला मायनस घेतला. इथे कॉस आहे, इथे कॉस आला असता तर आपण प्लस घेतला असता. ओके. सो बघा आता आपल्याला इथे अँगल किती दिलाय 1/2 दिलाय. सो आपण हा फॉर्म्युला तसा आपण ॲडजस्ट करतोय. साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस. आता इथे काय होता एक्स होतं, तर अँगल किती झाला 2x झाला. तर इथे काय हाफ आहे, मग हाफचं काय होणार आहे 1 होणार आहे, म्हणजेच काय येणार आहे फक्त एक्स. ठीक आहे. सो साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 याच्या ठिकाणी आपण कोणती टर्म पुट करणार आता 1 मायनस कॉस एक्स, आणि हा इथला 2 इकडे डिवाइडला जाणार आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2 इंटू dx. स्वतः हा दोघांसाठी कॉमन आहे, त्याला पहिल्यांदा इंटिग्रेशनचे बाहेर घेऊया. म्हणजे आय इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ 1 dx. ठीक आहे. चला इंटिग्रेशन पण आपण सेपरेट घेऊया आणि कॉमन पण टर्म सेपरेट घेऊया आणि इंटिग्रेशन लगेच सेपरेट करू चलूया. 1/2 आपण कॉमन घेतलं म्हणजे 1चं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. ठीक आहे. सो ब्रॅकेट dx आणि ब्रॅकेट कंप्लीट. सो आपल्याला सोल्युशन बघायला मिळतं आहे 1/2 इंटू ब्रॅकेट 1चं इंटिग्रेशन दॅट इज एक्स मायनस कॉस एक्सचं इंटिग्रेशन दॅट इज साइन एक्स, आणि एकच्या समोर काही नाही म्हणजे 1 प्रेझेंट आहे, सो तोच डिनोमिनेटरमध्ये जाणार आहे, आणि डिनोमिनेटरमध्ये 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. सो सर्व ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण पुढे लावतोय प्लस सी दॅट इज इंटिग्रेटेड कॉन्स्टंट. ओके. आणखी काय करता येऊ शकतोय 1/2ने आपण याला मल्टिप्लाय करू शकतोय. सो आपल्याला फायनल रिझल्ट भेटतोय एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स अपॉन 2, आणि पुढे भेटत आहे प्लस सी. सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. जे फॉर्म्युला आपण यूज केले ते आपण डाऊन साईडला राईट करूया. पहिला फॉर्म्युला आपण यूज केला इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू एक्स, बघा इथे वापरला. सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपण वापरला इंटिग्रेशन ऑफ कॉस ax dx, तर त्याचा आन्सर काय असतंय साइन ax अपॉन a प्लस सी. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर एची व्हॅल्यू काय दिसते 1, एची व्हॅल्यू किती दिसते 1, म्हणून आपण तो डिनोमिनेटरमध्ये राईट नाही केला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ह्या एक्झाम्पलचा स्टडी केला आहे. येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेल्या ह्या रिमेनिंग एक्झाम्पलचा आपण स्टडी करूया. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण 6 एक्झाम्पलचं स्टडी केलं आहे. हे रिमेनिंग जे एक्झाम्पल आहे आपल्याला याचाही स्टडी करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे उरलेल्या एक्झाम्पलचा स्टडी करूया. ठीक आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत चॅनल शेअर करा.